ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपलं हे खडवली चिंचवली गाव, अर्थात मूळ रहिवासी चिंचवलीचे नाही का, आणि मग खडवलीला या ठिकाणी स्थायिक झालेले आहे. तर या खडवली शहरातील या गावातील हे मोरे परिवार आणि मोरे परिवारातील आपले सर्वांचे आवडते दादा कैलासवासी भिवा अर्जुन मोरे दादांना सोमवार दिनांक 15/6/2026 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर रात्रीच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. दादांच्या पश्चात श्री रवींद्र दशरथ मोरे, त्याचप्रमाणे दादांचा मुलगा असेल श्री राजेश भिवा मोरे, दादांचा भाऊ असेल श्री विजय मोतीराम मोरे, त्याचप्रमाणे दादांचा पुतण्या असेल संदीप दशरथ मोरे, त्याचप्रमाणे दुसरा पुतण्या रवींद्र दशरथ मोरे, नितेश दशरथ मोरे आणि रुपेश दशरथ मोरे, त्याचप्रमाणे दादांची मुलगी असेल सौ मनीषा नरेंद्र पाटील, बहीण असेल भारती गुरुनाथ जाधव, त्याचप्रमाणे दुसरी बहीण असेल सौ संगीता हरिभाऊ गायकर. संपूर्ण हा मोरे परिवार, आप्तेष्ट, मित्र परिवार आणि ग्रामस्थ. आपल्याला माहिती आहे या मोरे परिवारावर एकावर एक असे अनेक दुःखाचे प्रसंग आले. या 2-4 वर्षामध्ये जर पाहायला गेलं तर अनेक प्रसंग, अनेक दुःखद घटना या मोरे परिवारामध्ये घडल्या बरं का. खरं तर दादांनी आपल्या आयुष्यामध्ये अतिशय मेहनत घेतली, अतिशय कबाड कष्ट केले आणि मेहनती माणूस म्हणजे मी माझ्या लहानपणापासून पाहायचो, अगदी आपण सर्वांनीच बघितलेलं. ज्या वेळेला माणसं साखर झोप घेतात, पहाटेची झोप म्हणजे साखर झोप असते, त्यावेळेला दादा भाजीपाला आणायला मार्केटला जायचे आणि अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी तो व्यवसाय करायचे, तो धंदा करायचे. आणि अशा प्रकारे अतिशय संघर्ष केला, अतिशय मेहनत घेतली, काबाड कष्ट केले आणि ज्याला म्हणतात शून्यातून विश्व निर्माण करणं, अशा प्रकारे त्यांनी त्या कष्टाच्या बळावर, कष्टाच्या जोरावर खऱ्या अर्थानं या ठिकाणी या मुलांचं संगोपन केलं, मुलांना सांभाळलं. अतिशय चांगल्या प्रकारे जेवढं कार्य करता येईल तेवढं चांगलं कार्य करण्याचं कार्य केलं, चांगलं वागण्याचं, जगण्याचं काम केलं. आयुष्यामध्ये अनेक प्रकारची दुःख आले. अर्थात दादांचा एक मुलगा निलेश दादा 2013 साली सोडून गेला. त्या दुःखातून कुठं सावरतय नाही सावरतय तर मागच्या वर्षी मुकेश दादा अर्थात 18/7/2025 रोजी दादांचा दुसरा मुलगा अर्थात मुकेश दादा तो आम्हाला सोडून गेला. वर्ष पण कुठे पूर्ण होतोय नाही होतोय तर आज या मोरे परिवाराचा दादा कैलासवासी भिवा अर्जुन मोरे दादांना या ठिकाणी देवाज्ञा झाली. त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं. मध्यंतरी दादांचा भाऊ असेल दशरथ दादा सोडून गेले. दादांची भाऊजई असेल अर्थात संदीप दादाची आई, त्या या मोरे परिवाराला सोडून गेल्या. असे एकावर एक असे अनेक प्रसंग या ठिकाणी या मोरे परिवारावर आले. अनेक दुःखद घटना या परिवारामध्ये घडल्या आणि अशा प्रकारे या ठिकाणी खऱ्या अर्थानं एकावर एक दुःख सहन करत असतानाच एक 12 दिवसापूर्वी दादांचा मृत्यू झाला. दादांना जाऊन आज जवळजवळ 12 दिवस झाले होते उत्तर कार्य बरं का. मृत्यू हा प्रत्येकाला बहुले जावं प्रत्येकाला लागणार आहे बरं का. जावं प्रत्येकाला लागणार आहे. फक्त जाण्याच्या आधी आम्ही स्मरणात ठेवलं पाहिजे, आठवणीत ठेवलं पाहिजे या देहाला किंमत कुठपर्यंत आहे.
भगवंताने जो मला देह दिलेला आहे, जो मनुष्य देह दिलेला आहे, त्या देहाला किंमत कुठपर्यंत आहे. आणि मग त्याची ओळख करून देत असताना माऊली या ठिकाणी म्हणतात, परिमलू निघाली या पवनापाठी, मागे ओस फुलं राहे देखी, तैसे आयुष्याचे या मुही केवळ देह. जोपर्यंत जसं त्या फुलामध्ये सुगंध आहे तोपर्यंत त्या फुलाला किंमत आहे, फुलाला महत्व आहे. बरं का? मौलिक तसं जर पाहायला गेलं तर टगराचं फुल जे आहे, टगराचं फुल बरं का, ते टगराचं फुल पण सफेदच आहे दिसायला, आणि मोगऱ्याचं फुलही सफेद आहे दिसायला, पांढरच आहे. दोन्ही फुलांचा आकार जवळजवळ सारखाच आहे असं म्हणायला हरकत नाही. पण जेवढा आसक्तीने माणूस मोगऱ्याच्या फुलाकडे पाहतो, आपुलकीने पाहतो, तेवढ्या आपुलकीने टगराच्या फुलाकडे पाहतो का? नाही. भेद काय आहे? एकामध्ये सुगंध आहे आणि एकामध्ये सुगंध नाही आहे. बरं का? एकामध्ये सुगंध आहे, एकामध्ये सुगंध नाही आहे. माणूस जो आकर्षित होतो ना, आसक्ती जी निर्माण होते ना माणसाच्या अंतःकरणामध्ये, मनामध्ये त्या फुलाविषयी, ते म्हणजेच सुगंधामुळे, त्याच्यामध्ये जो गंध आहे त्या गंधाकडे पाहून आकर्षित होत असतो माणूस. पण जेव्हा वाऱ्याच्या बरोबर तो सुगंध निघून गेला जातोय ना, त्यावेळेला केसाच्या अर्थात डोक्याच्या वेणीमध्ये असलेला गजरा, डोक्याच्या केसांमध्ये असलेला गजरा पायाखाली कधी येतोय ते आपल्यालाही कळत नाही. सुगंध निघून गेला की ज्याप्रमाणे डोक्याचा गजरा पायाखाली येतोय, अर्थात त्याला किंमत राहत नाही, तसं या देहामध्ये, या देहाला सांभाळणारा अंतरात्मा आहे माऊली, अंतरात्मा आहे. केसापासून ते नखापर्यंत, नभे नखापासून ते केसापर्यंत प्रत्येक इंद्रियाला चेतना देण्याचं काम तो देव करतोय, तो अंतरात्मा करतोय. साले हे शरीर कुणाचे सत्य, कोण बोलवी ते हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण, एक नारायण. तो देव ज्याच्यामुळे आम्ही बोलतोय, चालतोय, सर्व काही कार्य करतोय, तो देव एकच आहे, एक नारायण. काय? आणि मग आम्ही काय करायचंय? त्याचं भजन चुकायचं नाही, त्याचं नामस्मरण करायचंय, त्याला विसरायचं नाही, त्याचं स्मरण ठेवायचं आहे. कारण प्रत्येक इंद्रियाकडे चेतना तो देव देतोय, चेतना तो देव देतोय. बरं का मुली? प्रत्येक इंद्रियाला चेतवितोय. जिथे त्याचं सामर्थ्य नाही ना, त्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर डोळे आहेत, दृष्टी नाही, पाहणारा देव नाही. हात पाय सगळं आहे, हालत नाही, चालत नाही, कार्य करत नाही. चैतन्य ब्रह्म ज्याला म्हणतात ना, चेतनामय शक्ती जो देतोय की नाही, तो देव निघून गेला ना, शरीर जसंच्या तसं पडलेलं असतंय, पण काहीही कार्य करत नाही. त्याच्या त्या सामर्थ्याची ओळख करून देत असताना, त्याच्या त्या शक्तीचं मार्गदर्शन करत असताना काय म्हटलेलं आहे? वृक्षाचेही पान हाले त्याची सत्ता. आता तुम्ही इथे बसल्यापासून एक 10 मिनिटं झाली, आपल्याला प्रवचन सुरू झाले बरं का. कितीतरी वेळा तुम्ही डोळ्याची उघडझाप केली असेल माझ्याकडे पाहता पाहता, कितीतरी वेळा. मी सुद्धा तुमच्याकडे पाहता पाहता कितीतरी वेळा डोळ्याची उघडझाप केली असेल. काही कष्ट आहेत का? काही त्रास आहे का? असं काही ठरवावं लागतंय का? चला आता उघडझाप करायची म्हणून सहज होते ना माऊली? डोळ्याची उघडझाप सहज होते की नाही? ऐका, शेवटच्या वेळेला जर आपले डोळे उघडे ठेवून जर देव निघून गेला ना, तर उघडे असलेले डोळे सुद्धा आपण मिटू शकत नाही. तेवढं पण सामर्थ्य आणि तेवढी पण शक्ती आपल्यात राहत नाही राहत. डोळे उघडे ठेवून जर देव निघून गेला तर आपले डोळे मिटायला
कोणाला तरी हात फिरवावा लागतो, कोणाला तरी हात फिरवावा लागतो. बरं का, वृक्षाचेही पान हाले त्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे, राहिली अहंता मग कोठे. आम्हाला संसार करायचा आहे, प्रपंच करायचा आहे, पण हे सगळं साधत असताना परमार्थही करायचा आहे, भक्तीही करायची. आमच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी आम्ही आवडीने करायच्या आहेत, तर काही गोष्टी आम्ही सवडीने करायच्या आहेत. बरं का, काही गोष्टी आवडीने करायच्या आहेत माऊली, पण काही गोष्टी सवडीने करायच्या आहेत. आम्हाला जाणीव नसल्या कारणाने, आम्हाला ओळख नसल्या कारणाने, आम्हाला मार्गदर्शन नसल्या कारणाने जे आवडीने करायचं ते आम्ही सवडीने करतोय, आणि जे सवडीने करायचं ते आम्ही आवडीने करतोय. संसार करावा लागतो का आपोआप होतो? काही गोष्टी आम्हाला काही प्रयत्न कराव्या लागतात तेव्हा मिळतात, काही गोष्टींना काही प्रयत्न न करता मिळत असतात. इथे बसलेल्यांपैकी दुःख कोणालाच नको आहे माऊली, इथे बसलेल्यांपैकी दुःख कोणालाच नको आहे, पण आम्हाला दुःख प्राप्त व्हावं म्हणून आम्हाला वेगळं काही करावं लागत नाही, ते आपोआप प्राप्त होत असतंय. सुखाची अपेक्षा आहे पण मिळत नाही, सुखाची अपेक्षा आहे मिळत नाही. बघा पुन्हा एकदा, काही गोष्टी आपोआप होतात माऊली, काही गोष्टी करण्यासाठी, आम्हाला मिळण्यासाठी, आमच्याकडे ते बदल घडण्यासाठी काही करावं लागत नाही. मला सांगा, इथे बसलेल्यांपैकी म्हातारं कोणाला व्हावंसं वाटतंय? म्हातारं व्हावंसं कोणाला वाटतंय? पण आमच्या वाटण्यावर ते अवलंबून नाही ना. आम्हाला जरी वाटत नसलं तरी होणार नाही का? आमच्या वाटण्यावर अवलंबून नाही. माणसाची अवस्था ही आपोआप बदलत असते. जसं वय होतो ना, जसं आयुष्य पुढे 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 सरकत जातंय की नाही, तसं तसं ते बदल आपोआप होत असतात. त्यासाठी आम्हाला वेगळं काही करावं लागत नाही. माणसाने वयाने वरिष्ठ असावं, ज्येष्ठ असावं, आणि वयाने वरिष्ठ होण्यासाठी, वयाने ज्येष्ठ होण्यासाठी माणसाला काहीही करावं लागत नाही. तो आपोआप सहज जसं जसं आयुष्य पुढे ढकललं जातंय ना, बरं का, तसं तसं तो ज्येष्ठ अवस्थेकडे, वरिष्ठ नागरिकाकडे त्याची वाटचाल होत असते. बरं का, पण ज्येष्ठ होता होता त्याला जर कर्माने, विचाराने जर श्रेष्ठ व्हायचं असेल तर त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. कर्माने आणि विचाराने जर श्रेष्ठ व्हायचं असेल तर ते आपोआप नाही होत, त्यासाठी प्रयत्न करावे लागतात, प्रयत्न करावे लागतात. बरं का, आणि म्हणून काही अवस्था आम्हाला आपोआप प्राप्त होत असतात. बरं का, आम्ही आयुष्य जे मोजतोय ना, आयुष्य सहज जर कोणी विचारलं तर आम्ही वर्षाने किती मोठे झालो ते सांगतो. किती मोठे झालो वर्षाने सांगतोय. मला 45 वर्षे झाली, 46वा चालू आहे. कोणी विचारलं तुम्हाला, कोण म्हणेल मला एक 55 पूर्ण झाली, 56वा चालू आहे. आयुष्य आम्ही वर्षाने मोजत असतो. संत म्हणतात, खरं आयुष्य मोजणारा मापारी आहे ना, तो क्षणाने मोजतो. आयुष्य मोजावया बैसला मापारी, तुकोबा म्हणताय. आयुष्य मोजावया बैसला मापारी, तू का रे व्यवहारी संसाराच्या. आणि तो मापारी आयुष्य मोजत असताना मौली क्षणाने मोजत असतो, क्षणाने मोजत असतो.
आम्ही आमचं आयुष्य वर्षाने मोजत असताना मग आम्हाला काय वाटतंय माहितीये का, आता 40-45 वर्ष जर मला पूर्ण होत आहेत तर माझ्या अजून 60-65 वर्ष किंवा 55-50 वर्ष अजून बाकी आहेत का? समजूत माणसाची समज म्हणतात ना त्याला दुसरं नाव आहे भ्रम. माझं एवढं आयुष्य बाकी, याला दुसरं नाव काय? भ्रम. बरं का? मग तो माणूस विचार करतोय अजून भरपूर वेळ आहे ना परमार्थ करायला, भक्ती करायला, देवदेव करायला अजून भरपूर वेळ आहे ना. संत म्हणतात आज झोपण्यासाठी मिटलेले डोळे उद्याचा उगवता सूर्य पाहतीलच याची गॅरंटी नाही. उद्या आम्ही असूच, आहेच, मी असणारच, नाही सांगू शकत माऊली, नाही सांगू शकत. कोण काळ येईल कैसा याचा न कळे की भरवसा, जैसे पक्षी धाई दिशा उडवून जाती, जैसे पक्षी धाई दिशा उडवून जाती. आणि म्हणून मग जगद्गुरु तुकोबा म्हणतात प्रत्येक क्षणाचा विचार आम्ही केला पाहिजे, प्रत्येक क्षणाला तो विचार केला पाहिजे. क्षणा हाची करावा विचार, हाच विचार आम्ही केला पाहिजे. काय? तरावया पार भव सिंधू, तरावया पार भव सिंधू. परमार्थ करावा लागतो, भक्ती करावी लागते. बसल्या बसल्या एखाद्याची निंदा आमच्याकडून सहज घडते, नामस्मरण ठरवून करावं लागतंय. काय? चालता चालता बोलता बोलता सहज एखाद्याचा मत्सर घडला जातोय, तिरस्कार घडला जातोय, हे वेदावे आमच्या मनामध्ये सहज निर्माण होतात. ग्रंथ ठरवून वाचावे लागतात. काय? ग्रंथ वाचन करायचंय ठरवावं लागतंय, नामस्मरण करायचंय ठरवावं लागतंय. एखादं नको ते गाणं आमच्या मुखामध्ये सहज येते, पटकन येते, गुणगुणाला सुरुवात पण होते, नामस्मरण ठरवून करावं लागतंय. बघा, आमच्या आयुष्यातल्या काही गोष्टी सहज होत असतात, त्यासाठी आम्हाला काही करावं लागत नाही. फक्त एखाद्या आजीची गोड गैरसमज काय असते माहितीये का, माझा पकाल आलाय नातवाला, माझ्याशिवाय तो राहतच नाही, ना त्याच्या आईकडे ना त्याच्या वडिलांकडे. 4 दिवस जर त्याची आई कुठे गेली ना तर शुद्धही करत नाही, गवसही घालत नाही. 2-4 दिवस जर वडील त्याला जर पाहायला मिळाले नाही तर त्याला काही आठवण पण येत नाही. पण मी मात्र एखाद्या तास जरी नाही दिसले ना तरी वेड्यासारखा रडतोय तो, एवढा आला माझा. मला तर एकच चिंता आहे, मी गेलो माझ्या नातवाचं व्हायचं कसं काय. काही गोष्टी सहज होतात, त्यापैकी ही एक आहे. काय? मी गेल्यानंतर माझी धन दौलत प्रॉपर्टी संपत्ती पैसा अडका हे सगळं कसं काय सांभाळणार? काय? अजा गेला पणजा गेला, बाप मसरी गेला, देखत देखत नातू पडतो, तोही तैसा झाला, तोही तैसा झाला. माऊली, आयुष्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत की त्या सहज होतात, झाल्या जातात, त्यासाठी काही करावं लागत नाही. फक्त माणूस कार्य करत असताना, आपल्या जीवनाची वाटचाल करत असताना त्याला असं वाटतंय मी आहे म्हणून हे सगळं घडतंय. बैलगाडी चालू होती, बैलगाडी ओढत होते, साहजिकच आहे. बैलगाडी म्हटल्यानंतर गाडी कोण ओढणार? बैलच ओढणार ना. बैलगाडी ओढत होते आणि त्या दोन्ही बैलांच्या मध्ये ज्या धोरांड्या असतात की नाही, त्या धोरांड्याच्या खाली साठीच्या तिथून एक कुत्रा चालला होता. जशी गाडी पुढे चालू होते ना, जाते की नाही, तसं त्या कुत्र्याला वाटत होतं आहे की नाही, आहे का नाही ताकद. काय? त्याला वाटत होतं गाडी मी ओढतोय, मी चालतोय पुढे, पावलं टाकतोय म्हणून पुढे पुढे सरकत आहे गाडी. जेव्हा एका बैलाने ते ओळखलं, जाणलं, त्या बैलाला कळलं की हा भाव खातोय, गाडी ओढतोय आम्ही आणि भाव खातोय हा कुत्रा. जेव्हा त्या बैलाला कळलं त्यावेळेस त्या बैलाने चालता चालता एक लात फेकली त्याच्या बाजूला, लागलं त्याच्या. तो कुत्रा ओरडत ओरडत बऱ्याच अंतरावर गेला, उभा राहिला, तिकडनं निरीक्षण करतोय आणि मग स्वतःला म्हणतोय मी बाजूला झालो तरी गाडी चालू आहे. म्हणजे आतापर्यंत माझा भ्रम होता, आतापर्यंत माझा भ्रम होता. मौली, देह प्रपंच
आणि त्याच्यामध्ये ज्या काही घडामोडी, जे काही बदल आहेत, काही करावं लागलंय का आपल्याला? केस पिकवण्यासाठी काही केलं का मौली? केस पिकावे म्हणून काही करावं लागलं आपल्याला? हा, ते झाकण्यासाठी काळं करावं लागतंय, डाय करावी लागते. असं म्हणतात, माणूस जसा जसा वयस्कर होतो ना, तसा तसा श्रीमंत होतो. केसात चांदी, दातात सोनं, पोटात चांगले चांगले मोठमोठे स्टोन खडे, आणि हाडांमध्ये स्टेनलेस स्टील. काय ह्या अवस्था आपोआप बदलत असतात. आम्हाला प्रत्येकाला मनापासून वाटतंय दृष्टी जाऊ नये. चष्मा लागावा कोणाला वाटतंय? पण लागल्याशिवाय राहत नाही. बरं का मौली? हात पाय दुखावेत, आता चालता चालता धाप लागावी, मला काठीचा आधार घ्यायला लागावा, कोणाला वाटतंय का मौली? नाही वाटत. पण ती अवस्था सहज प्राप्त होते, सहज प्राप्त होते. फरक फक्त एवढाच आहे, ज्या गोष्टी सहज झाल्या जातात त्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करतो. पुन्हा एकदा, जे सवडीने करायचंय ते आवडीने करतो. संसार सवडीने करायचा विषय आहे, आवडीने करतो. प्रपंच सवडीने करायचा विषय आहे, आवडीने करतो. जे काही आणले ना मौली, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वया, कल्पना, इष्णा, आशा, ममता, तृष्णा, सगळे आहेत. हे सगळं कार्य चालावं म्हणून दिले भगवंताने. बरं का मौली? दुरुपयोग जर केला तर माणूस बोलतो शत्रू आहेत, दुरुपयोग केला तर शत्रू आहेत, अन्यथा आमच्या जीवनाच्या उद्धाराला कारणीभूत ते आहेत. फक्त माचीस चूल पेटवाल असं वापरा. कधीतरी राग आला म्हणून स्वतःला पेटवून घेऊ नका. मग माचीसचा दोष नाही, वापरणाऱ्याचा दोष आहे. वासना आहे ना, आम्हाला काय करायचंय? परावर्तित करायचे मौली, परावर्तित करायचे. नाथ महाराज काय म्हणतात? जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. काय करायचंय आम्हाला? तेची झाली अंगे हरिरूप. परावर्तित करायचे, बदल घडवायचाय आम्हाला. मनामध्ये बदल घडवायचाय. मनाला जी आवड कसली आहे? संसाराची, प्रपंचाची, नको त्या गोष्टींची आवड आहे ना मनाला, तुम्ही मनामध्ये बदल घडवा. ती आवड परमार्थाकडे परावर्तित करा, भक्तीकडे, देवाच्या नामस्मरणाकडे परावर्तित करा. परमार्थकडे, भक्तीकडे मन बदलता येणार नाही, मनाची अवस्था बदलता येईल. पुन्हा एकदा ऐका, भगवंताने नरदेह दिलेला आहे आम्हाला, मनुष्य देह दिलेला आहे. 84 लक्ष योनी आणि 83,99,999 योनी पार केल्यानंतर आम्हाला हा नरदेह मिळालेला आहे. बरं का? जर भगवंताच्या नामस्मरणा वाचून, देवाच्या भक्ती वाचून, देवपूजे वाचून, धर्माच्या कार्या वाचून, जर देव कार्या वाचून जर आमचा वेळ निघून गेला असेल तर ते आयुष्य आमचं शून्य रूपाने मोजलं जात आहे. काय? जेव्हा जाणीवेची कर्म घडली जातात, धर्मकार्य घडलं जातंय, देवकार्य घडलं जातंय, धर्म आचरण घडलं जातंय, नीतीने वागतो, नीतीने जगतो, तेव्हापासून त्याचं ते आयुष्य मोजलं जातंय. त्याला द्विज म्हणतात, दुसरा जन्म झाला असं म्हणतात. आणि त्या दिवसापासून त्या माणसाचं आयुष्य संत मोजत असतात. बरं का? मनाचे घडी राघवे वीण गेली. धर्म कार्याशिवाय, देव कार्याशिवाय, देवाच्या स्मरणाशिवाय, संतांच्या शिकवणीशिवाय जी वेळ आमची निघून गेली ना, जनी आपुली ते तुवा हानी केली. बघ, आम्हाला काय करायचंय? आम्हाला आमचा जो उद्धार करून घ्यायचा आहे ना,
तर आवड इकडे निर्माण करा. कुठे? संत म्हणतायत आवडीने भावे हरिनाम घेसी, मग तुझी चिंता त्याशी सर्व आहे. परमार्थ आवडीने करायचा विषय आहे. माणूस म्हणतो वृद्ध झाल्यावर करेन. वृद्ध होशीलच याची गॅरंटी आहे का? काय आज महिनाभरातले जर तुम्ही प्रवचन माझे बघितलं ना माऊली, तर कमीत कमी 4 ते 5 प्रवचन प्रत्येक महिन्याला तरुण मुलांच्या उत्तर करायच्या निमित्तानं असतात. तरुण मुलांच्या. मृत्यू काय सांगून येतो का? अमुकच वर्षी अमुकच वेळेला येईन, अमुकच टायमाला येईन म्हणून. लहानपणी पण येतो. काही लहान बाल अवस्थेमध्ये घेऊन जातो, काहींना तारुण्यामध्ये घेऊन जातो, काहींना मध्यम वयामध्ये घेऊन जातो, काहींना वृद्धापकाळामध्ये घेऊन जातोय, काहींना वृद्धापकाळामध्ये घेऊन जातोय. सकाळी पण येतोय, दुपारी येतोय, संध्याकाळी येतोय, रात्री येतोय, दिवसा येतोय, कोणत्याही वेळेला येतोय, कोणत्याही वाराला. आम्ही वार ठरवून बसलोय देव